आम्हाला करवंदे पिकलेली दिसलेत बरीच अशी. हे बघा कोकणचा रानमेवा. हां हसलं पण आहेत. हा घे. एवढी आता एका टायमाला एवढी काढली. हे टब भरलाय एक. हे पिकलेले आहेत सर्व आणि हे पण पिकलेले आहेत. ते वेगवेगळे काढायचे आहेत. इकडे सालं काढून ठेवलेली आहे आणि ही बिया मम्मी काढते बाजूला. आणि ती हिरवी, त्याला 2 दिवस तरी लागतील पिकायला. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चालले कोकमाला. दादा आहेत, पप्पा आहेत. आपण 2-3 वर्षापूर्वी गेलो होतो कोकमाला. तर कालच आलो आहे मुंबईवरनं आणि दादा पण सकाळी आला आहे. तर कोकम घरी संपत आले होते 2 वर्षापूर्वी. 3 लॉकडाऊनमध्ये गेलेलो होतो आपण. तर तिकडेच चाललो आहे वरती रानामध्ये. आता आपण घरातून आलो. आपली घरं इकडेच आहेत बघा. इकडे बैल वगैरे आहेत 2 भातकल्यांचे. तर आता जाऊया वरती, बघूया. आधी सध्या माहीत नाही कोकम लागलेत की नाही, कारण दरवर्षीच येतात असं नसतं. त्याच्यामुळे आधी भेटतील की नाही ते अजून माहीत नाही. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ आपला रानातला जंगलाचा असणार आहे. इथून आपल्याला अजून वरती जायचं आहे. असं दंडान ह्या अशा वरती तिकडनं तिकडं त्या साईडला असं जायचं लांब. आणि ही आपली सह्याद्री आहे. एकदम सकाळचे वाजलेत 8:30 वाजलेत. आणि इकडनं असा तिकडे गड आहे मस्तपैकी. आणि इथे आपले ह्याच्या खाली घर आहेत. इथे डबऱ्यात तिकडं वरती वाडी आहे समोर. हे बघा, हा रस्ता गेला वाडीवर. आणि इथून आपल्याला जायचं वरती रानात. हा बघा, हा इकडनं रस्ता गेला वर. पहिले इथं ह्या मालावर भात शेती वगैरे व्हायची, पण आता नाही होत. आता सगळं बंद आहे. म्हणून हे गवत वगैरे उगवतं. ही तशी वाट जाते आपली, चालू आहे थोडी वाट म्हणून दिसून येते. नाही तर वाट पण आता काही वर्षांनी बंद होतील. या थोडा दम लागतो आहे, आता चढ लागेल ना. पप्पा, हा पण आंबा लागला आहे ना? पिकलाय का? पिकलाय नाही अजून, पण भरपूर लागलाय म्हणतात. हा बटाटा आंबा. आंबे लागले. वरची खान इकडची जास्त लागले. सांबार वरटते काय भेकर. करवंद पिकलेली नाहीत ना? पिकली आहेत. ठीक आहे. आंबट आहे. आता दादा आपल्याला कर्दीच्या पाण्याचं पेपाटं बनवून दाखवणार आहे एक. हां, मोठं घे पान. दाखव कसं बनवायचं. गोल घ्यायचं, असं गोल 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 करत जायचं. असं एका बाजून दाबायचं अर्ध्यापर्यंत. वाचते ना. जसं बनल तसं वाचतं वेगवेगळ्या प्रकारचं. मोठा पेपाटा केला तर मोठं वाजणार, छोटं केलं तर छोटं. हे आम्ही असं झाडं तोडत चालले, कारण येताना आपल्यावर वजन असणार जास्त कोकमाचं, त्याच्यामुळं. कर्दीची झाडं आहेत सर्व. करवंद लागलेत पण पिकलेली नाहीत अजून. आज तारीख आहे 1 मे ना? 1 मे 2024.
आम्हाला करवंद पिकलेली दिसलेत बरीच अशी. हे बघा कोकणचा रानमेवा. हां हसलं पण आहेत. त्या हसलीच्या झाडाला खाल्लेत ना. हे गोड आहेत करवंद. हे बघा गोड करवंद आहेत मस्त. रानात आल्यावर असं आपल्याला खायला भेटतात. त्यासाठी गावाला यायला लागतं मे महिन्यात. चला हे गोड आहेत रे, गोड आहेत. अशी थोडी मजा करत गेले ना की थकवा निघून जातो. नाही नाही आता सरळ सरळ आहे ना त्याच्यामुळं. काजू बिजू असते तर ते पण भारी लागली असते बोंड बिंड खायला. पहिले रानात आंबे पण होते पण आता कुठं दिसून नाही येत. आंबा आणलेलं काय आपण बॅगेत आहेत पाठी. तिकडे गेल्या भूक लागल्यावर खाणार. बघा मस्तपैकी वाट आहे. सरळ सरळ चालत जायचं. फक्त एकच चढ चढायचा होता आम्हाला. तो चढलेला. रानटी चिवे. काट्या वगैरे पाहिजे असतील ते ह्या चिव्यांच्या काट्या काढतात बघा. ह्याची हे रानटी चिवे ह्याचे आहेत ना बरेच टोपल्या किंवा अलग अलग प्रकारची जे डिझाईन वगैरे बनवतात. हां जून वगैरे ओळखायला पाहिजे याला. चांगली काठी. गरीला पण ह्याची काठी काढतात ना बाप्पा. आता आम्ही आलो मस्त घनदाट अशा जंगलामध्ये. अभयारण्य. हे दुर्गवाडीचं अभयारण्य आहे. पक्ष्यांचे आवाज वगैरे ते घिनिरडी वरटी. आणि हे काय वरट कुकू कुकू कुक. मस्त ऊन आहे बाहेर भरपूर लागते. सूर्य इकडे आहे आणि आम्ही सावलीत आहे आतमध्ये. रानात आतमध्ये काय वाटत नाही ना एवढं. हां तिकडनं आलेलं आहे बघा. फक्त वाट माहिती पाहिजे कुठं जायचं कसं जायचं. आमच्या इकडे जास्त करून कडीपत्त्याची झाडं जास्त आहेत बघा. हे कडीपत्ता मस्त वास पण येतो. आता बघा हे बघा कसं ओपन. जी सह्याद्री होती ती डायरेक्ट ओपन दिसते इकडनं. सगळं ओपन दिसतं. इकडनं आपल्याला आता जायचं आहे. रानातनं हळूहळू जायला भारी वाटतं. पक्ष्यांचे आवाज. तर आपल्याला कोकम भेटले. आता कोकमीच्या जागेवर आलेलं आहे आणि पप्पा आता जुनी कोकम बघायला जात आहेत कुठं दिसते काय. कारण परफेक्ट जागेवर नाही आलेलं आहे. ह्या मालालाच पूर्ण कोकम आहेत. हां पडलेला भेटला आहे. आणि असं वरती चढून असं वर आलेलं आहे. ह्या पूर्ण माळाला कोकम आहेत. हे जे पडलेले आहेत ना ते मस्त घ्यायचे ना. तेच सांगतो तुम्हाला. मला वाटतं चांगला मस्त. हे काय हे बघा हे बघा हे बघा कोकम. हे आताच पडलेले आहेत वाटतं. मस्त आहे. सालं बिलं येतील का आम्हाला ती. वरती कोकम दाखवतो तुम्हाला. थोडंसं निसरडी आहे. बघू. हां वरती पण लागले. वर खाली गेली
हा कोकम आहेत सर्व वरपर्यंत. ही पण एवढी तशी बघायला तर बस झाली आपल्याला वरच्या याला पण. तिकडे वरती एक गेला ना आणि एक ह्याच्यावर चढला तरी बस. दादा वरती जात आहेत. खाली वर बघू नको. वरती सगळं लागलं पडतंय झाडाचं. गोन कर गोन कसं हाताने वरती जा अजून. नंतर दिसत नाही वर गेल्यावर. कुठे कुठे आहे काय पुढं आहेत. बाजू मी याच्यावर जाऊ काय वर. नको खाली थांबतो. हे 2 कोकमे आहेत त्यालाच 2 भरपूर लागलेत. तिकडे बघा किती लागलेत आणि ह्याला पण लागलेत. कोकमच कोकम. पण ह्या लय उंच आहेत त्याच्यामुळे आम्ही बघितलेली आहे ती जरा छोटी आहे. मग ती काढायला बऱ्या पडतात. एवढ्या कोकमेवर चढायचं म्हणजे जरा रिस्की असतं. वरती भरपूर आहेत कोकम. आम्हाला इथे यायला 10 वाजलेत. बरोबर 8:30ला निघालो म्हणजे 1.5 तास लागले. आणि आताच चालू केलं आहे कोकम काढायला. वरती दादा गेलं आहे आणि अजून पप्पा शोधत आहेत दुसरी कोकम कुठे आहे ती. आणि ती कोकम कशी जवळ आहे ना त्याच्यामुळं काढायला बरी पडते. वरती बघा वरती व्ह्यू बघा कसं दिसतं. वरती दादा गेलेत आता काढतील. या आंबे ठेवायची जागा. आता कोकम ह्याच्यात भरायचे आणि घेऊन जायचं. हे वरती वरती कोकम इकडं वर आहेत. पडू दे. पडला तर पातेऱ्यात जातो तो डायरेक्ट. वर आहेत कोकम. पहिली पिशवी भरलेली आपल्याला खाली. आता पलटी मारायची आहे. थांब 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 थांब. पण ह्याच्यामध्ये पलटी मारूया. हा घे. एवढी आता एकाच पिशवी एका टायमाला एवढी काढली. हिरवी पण सांगितले थोडी काढायला. एका टायमाला एवढी म्हणजे पटकन निघतायत. जवळजवळ आहेत काय. तिथूनच ह्या दुसऱ्या कोकमीवर जा. आता दिसतंय खालचं. ऊन लागत असेल आता. एक आता आपण खाऊन बघूया. लाल लाल कोकम ओके एवढे आहेत. 3दा पिशवी आली वरून खाली. ह्याला खाऊया आपण. पण बिया पण खायच्या असतात ना. हे बघ आतमध्ये कसं आहे. रानातला डायरेक्ट. मस्त आंबट आंबट गोल गोल. हा भारी आहे एकदम. ते पिकलेले आहेत ना एकदम ते मस्त लागतात.
पप्पा इकडे जमा करत आहेत. पिशवीत पडतात असे ते पिशवीत जमा करायचे. पातेल्यात भरपूर भेटतात. जुने पडलेले पण भेटतात. सुकलेले ऑलरेडी सुकलेले असतात. सुकवायची गरज नाही. भारी आहेत. आता एक सर झाली. आता दुसऱ्या मोहीम पार करणार. सुरुवात आहे आता. तिथंच चढलंय. थोडंसं चढलाय आणि काढतोय इथून असं इथं वर. आणि ह्याच कोकणीवरची आहेत. ही थोडी अशी वाकवली की होईल. मग खाली पण माणसं गरजेचे आहेत. एकमेका सहाय्य करू. एका ठिकाणावर झालं, दुसऱ्या ठिकाणावर न झालं, आता तिसऱ्या ठिकाणी. जास्त पिकलेत. थोडंसंच काठी आली हातात बघ. कोकमच कोकम. लास्ट आमचं ट्राय एका कोकमीवरची आम्ही हलवून पाडणार आहे. तर बघूया कसे पडतात. हॅलो, एवढेच पडले लास्ट. ना मजबूत असतात ना. इकडं खाली गेलेलं आता पप्पा आणतात तिकडनं. आणि आता आम्ही इकडे 2 पिशव्या अर्ध्या अर्ध्या आहेत, थोड्या थोड्या भरलेल्या. आणि पडलेले आता जमा करून जाणार. मस्त अशी 2 बाटकी भरलेली आहेत. आम्ही आता निघतो इथून, कोकमीच्या तिथून. एक माझ्याकडे आहे आणि एक दादाकडे आहे. तर बघा. आणि पप्पांनी बॅग घेतले. बॅगेमध्ये काय नाही सत तसं व हलकं आहे, कारण पाणी तर पिऊन झालं संपलं. तर एवढे कोकम न्यायचे खाली आणि नंतर वाटाय सरळ. इथनं खाली जायलाच थोडं अवघड आहे. तर काय वाटेवरनं व्यवस्थित जाऊ शकतो. बघा एवढे रान आहे, जंगल आहे, पाणी नाही तरी पण हिरवगार आहे थोडं थोडं. ह्याला कोणतं गवत म्हणतात? दांडेल. चौकात जमत नाही आहे ह्याला, कारण वरती हे आहे ना जाळी, त्याच्यामुळं. तर आता रस्त्यावर गेले भेटूया खाली. ते नवं सह्याद्री वरतीच आहे, सह्याद्री ते टोक. इथून आपण असं वर गेलेलो होतं आणि आता खाली आलो वाटेला परत. इकडं बाचका. पप्पा खांद्याला लाल लागलं सर्व. थोडं थोडं
कोकमाचा कलर टॉवर दिसतो इथून. बाचकी आता वरती लागत जातील. पप्पांना जाऊ दे पुढं. आमचा थांबा इथं आला, इथं बसता. एवढं वजन. तर बरं वाटतं ना उतरल्यावर. हा थोडा वेळ थांबून निघू. लई गरम होते. जांभळे लागत नाही काय? जांभूळ आहे. जांभळ आहे. न लागणारी झाडं कशी काय आपल्याकडे? दे. संपत आलंय आमचा छोटासा रानातला फ्रीज. जांभळ आहे. रानटी आहे जांभळ पण. याच्याने ना एकदम थंड पाणी राहतं. रुजून आणायचं. हे मस्त येऊन जेवायला बसलेला आहे. कोलबाची वतल. कोलिमाच आहे ना मम्मी? आणि इथं बोंबील आहेत. बोंबील बटाटा. आणि हे कुणी दिला? हां हां कुडीची भाजी. या जेवायला. तू जेवलीस ना? डबल जेवते. भाकरी खाल्ली होती. आंबे कुठं आहेत? आंबे आहेत तिकडं. आता मग आंबे आणती. तर पप्पा पण बसले जेवायला. नंतर आपण कोकम खोलायच्या. कोकम खोलणार. एवढे भेटले. हां ही मे महिन्यातली मजा. आंबे पिकलेले आंबे आहेत. हां पिकलेले आहेत. आता ते खायचे. पहिले जेवूया नंतर खाऊया आंबे. आमच्या घरात इथं पण कोकम आहे. ही घरची कोकम आहे. याला पण लागले तसे. हे बघा तर लागलं आहे. अजून आहेत. किती आहेत पप्पा मोजले? 9 लागलेत.
आणि आता सध्या इकडं आणलेले आहेत रानातून. हे टब भरला आहे एक. हे पिकलेले आहेत सर्व. आणि हे पण पिकलेले आहेत ते वेगवेगळे काढायचे आहेत. इकडे सालं काढून ठेवलेली आहेत. आणि ही बिया मम्मी काढते बाजूला. आणि ती हिरवी. त्याला 2 दिवस तरी लागतील पिकायला. आणि हे आता फोडायचे आहेत. म्हणजे फोडून आता बिया अलग करणार आणि ते सुकायला टाकणार डायरेक्ट उद्या. काय टाकतात मम्मी ह्याच्यात? मीठ टाकायचं ह्याच्यात बियात. बियात मीठ टाकायचं आणि सालाला ती मग सालं ह्याच्यात टाकायची. सुकून. फूट म्हणतात त्याला. हां फूट हां. द्यायची. अच्छा, म्हणजे सुकली की परत टाकायची ह्याच्यात. परत पाणी टाकायचे ह्याच्या. ह्या बियात हां, बियाच्या. त्याच्यात मीठ टाकायचं हां ह्याच्यात. हां. परत मग ते ऊन लावायचं. परत ह्याच्यात टाकायची, परत टाकायची सुकशी. 2-3दा द्यायची काय? 2-3दा फूट द्यायची मग नरम. मग ते मीठ त्याला लागलं की मध्ये ते पण नाही खराब मीठ होणार. असतं ना. तर अशा प्रकारे आपण तर खाऊन दाखवले. मस्त लागले होते रानात. एवढे कोकम किती किलो असतील? ते वजन कुठे गेलं? 10 किलो असतील मला वाटतं. 10 किलोच्या वर तसं बघायला गेलं तर 10 किलोच्या वरच असतील. एवढा टब भरला आहे मोठा. आणि तिकडे पण आहेत. आणि पप्पाने अजून बाजूला काढून ठेवलेत ते म्हणजे आपल्याला काय कोकम सरबत करायचं आहे त्यासाठी ते तिकडे ठेवले. असला ठेवा सरबत त्याला नरम कोकम सरबत करायला. हे बघा कोकमच कोकम 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 कोकणातले कोकम जबरदस्त. मित्रांनो, आता आपण हा व्हिडिओ इथं संपूया. कारण आता हा मोठा व्हिडिओ होत जाईल. आपण आता याच्यामध्ये भरपूर काम आहे कोकमाचं. कारण कोकमामध्ये त्याला ते सुकवायचं. 2-3 किती दिवस सुकवणार मम्मी? 2-3 दिवस लागतील. मतलब ते 3-4 दिवस सुकवायला लागतं. इकडं कलर लागला आहे कोकमाचाच. खांद्यावर घेतले होते ते. तर हा व्हिडिओ मी इथंच संपवतो. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. पण टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.